नमस्कार, सुप्रभात. मी सेजल पुरवार आणि सकाळचे 9 वाजलेले आहेत. अर्थातच वेळ झालेली आज काय विशेषची. आज काय विशेषमध्ये कोणत्या मोठ्या आणि महत्त्वाच्या विशेष बातम्या बघायच्या आहे पाहूया. पहिली बातमी अतिशय महत्त्वाची राजकीय विश्वातून, कारण रश्मी ठाकरेंनी आशा भोसलेंवर नाराजी व्यक्त केली आहे अशी माहिती आहे. नेमकं काय हे प्रकरण आहे तेही आपल्याला आज काय विशेषमध्ये बघायचं आहे. दुसरी बातमी मंत्रिमंडळ बैठकी संदर्भातली, कारण आज ही बैठक आहे आणि यामध्ये स्थगिती देण्यात येणाऱ्या योजनांबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराजी व्यक्त करणार का याकडे लक्ष असेल. तिसरी बातमी मात्र 12वीच्या परीक्षेसंदर्भातली. आता नेमकी काय तयारी परीक्षेसंदर्भात करण्यात आलेली आहे ते आपल्याला आज काय विशेषच्या माध्यमातून बघायचं आहे. तर या तीन मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्या आपल्याला आज काय विशेषमध्ये बघायच्या आहे. मात्र आज काय विशेषची पहिली विशेष बातमी राजकीय विश्वातून, कारण रश्मी ठाकरेंनी आशा भोसलेंवर नाराजी व्यक्त केली अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे. आशा भोसलेंनी एकनाथ शिंदेंबाबत केलेल्या विधानामुळे ही नाराजी असल्याचं सध्या तरी बोललं जात आहे. एकंदरीत रश्मी ठाकरेंनी त्याबाबत संताप व्यक्त केलाय. बाळासाहेब ठाकरेंनंतर खरी शिवसेना एकनाथ शिंदेंनी उभारली असं विधान आशा भोसलेंनी केलं. मात्र कौटुंबिक संबंध असूनही आशाताईंनी केलेल्या विधानानं आता ठाकरे कुटुंब व्यथित झालं असल्याचं बघायला मिळत आहे. रश्मी ठाकरेंनी आपली नाराजी आशा भोसलेंपर्यंत पोहोचवल्याची माहिती सूत्रांनी यावेळेस दिलेली आहे. नेमक्या रश्मी ठाकरे नाराज काय आहेत बघूयात. एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त आशा भोसलेंकडून कौतुकाचा वर्षाव करण्यात आलेला आहे. बाळासाहेबांसारखे एकनाथ शिंदेंनी शिवसेना उभी केली असं आशा भोसले म्हणाल्या. रश्मी ठाकरे यांची आशा भोसले यांच्यावर मात्र तीव्र नाराजी बघायला मिळते. मध्यस्थांकडून आशा भोसले यांना निरोपही दिल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदेंना श्रेय दिल्यानं ठाकरे कुटुंबीय व्यथित झाले असल्याचं देखील सध्या कळत आहे. तर आपण पाहतोय आशा भोसले यांनी आता एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात एक विधान केलं ज्यामुळे रश्मी ठाकरे व्यथित झाल्या. मात्र आशा भोसले नेमकं काय बोलल्या बघूयात. आणि तुम्ही मला फार आवडता. अचानक वर आलात तुम्ही. आम्हाला माहित नाही तुम्ही काम करत होता म्हणून. अचानक वर आलात आणि जशी बाळासाहेबांनी शिवसेना घडवली एकट्याने, तशी तुम्ही परत शिवसेना घडवलीत. त्यामुळं मला तुमचा अभिमान वाटतो. तर हा वाद जो आहे तो सध्या सुरू झालेला आहे. एकंदरीत कौटुंबिक आणि मैत्रीपूर्ण संबंध असताना असं आशाताईंचं विधान जे आहे ते व्यथित करणारं रश्मी ठाकरेंसाठी ठरलंय. यासोबत आणखी काही मोठ्या आणि महत्त्वाचे अपडेट ज्यांचा आढावा वेगवान स्वरूपात. भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर तात्काळ अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करा ही मागणी भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळेंनी केले. सोमनाथ सूर्यवंशींची हत्या करणाऱ्या पोलिसांना माफ करा, त्यांना संधी द्या असं वक्तव्य धसांनी केलं. त्याचा भीम आर्मीने निषेध केला. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापूरकरांविरोधात पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली. संभाजी ब्रिगेडने पुण्यातील पर्वती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सोलापूरकरांना तात्काळ अटक करण्याची मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे. नवीन सरकार आल्यापासून छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर शाब्दिक हल्ले करण्याचा प्रयत्न होतोय असा हल्लाबोल आव्हाडांनी केला. कोण तो बिनलायकीचा सोलापूरकर असं काहीही म्हणतो. सध्या पुण्यात संरक्षण घेऊन फिरतोय, त्याचं संरक्षण निघाल्यावर त्याला लोक उत्तर देतील हा इशारा आव्हाडांनी दिलाय. अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्यावरती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका केली. राहुल सोलापूरकर यांच्यावर राज्य सरकारनं अजामीनपात्र गुन्हा दाखल केला पाहिजे, त्याशिवाय हे लोक शुद्धीवर येणार नाही हा घणाघात विखेंनी केलाय. मुक्ताफळं उधळून स्वतःची लोकप्रियता वाढवणं हा काही लोकांचा धंदा आहे ही टीका देखील त्यांनी यावेळेस केली. मुद्दाम महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न सुरू आहे का हे बघितलं पाहिजे हा संशय शिवेंद्रराजे भोसलेंनी व्यक्त केला. सरकारनं एकदा कायद्याचा दणका दिला पाहिजे असंही ते म्हणाले. सोलापूरकर वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी शिवेंद्रराजे हे बोलत होते.
पुण्यात आणखी एका जेबीएस रुग्णाचा मृत्यू झालाय तर महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयामध्ये 37 वर्षीय रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली। त्याच्यात 21 रुग्ण अजूनही व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती आहे। शालेय शिक्षण विभागानं कंत्राटी शिक्षक भरतीचा निर्णय अखेर रद्द केला। 10 आणि त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये डीएड बीएड पात्रताधारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्त्वावरती नियुक्ती देण्यास शिक्षण विभागानं मान्यता दिली। नवी मुंबईमधल्या खारघरच्या ओबी गावात उरुसमध्ये 2 गटात तुफान हाणामारी झाली आहे। कचरा फेकण्यावरून हा वाद टोकाला गेला आणि त्यानंतर ही हाणामारी झालेली आहे। या प्रकरणी खारघर पोलिसात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे। हिंगोलीतल्या वसमतमध्ये 2 गटात राडा झाला। गाडीला कट मारल्याच्या रागातून 2 गट एकमेकांना भिडले। काही तरुण जखमी झाल्याची माहिती आहे आणि या प्रकरणी पोलीस अधिकचा तपास करत आहेत। स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे मारहाण प्रकरणी मुख्य आरोपी तन्वीर शेखला अटक करण्यात आली आहे। 2 फेब्रुवारीला माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंचा नातू आणि अभिनेता वीर पहारिया याच्यावर विनोद केल्यानं प्रणित मोरेवर हल्ला झालेला होता। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उंदरांचा सुळसुळाट झालेला आहे। हा आरोप विद्यार्थ्यांचा आहे। उंदीर चावल्याने एका विद्यार्थ्याला रुग्णालयात सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे। विद्यार्थ्यांमध्ये रेबिसची लक्षणं आहे तरी सुद्धा वसतिगृह प्रशासन मात्र कोणतीच दखल घेत नाहीये। हा आरोप विद्यार्थ्यांचा आहे। जर वेळीच उपाययोजना केला नाही तर तीव्र आंदोलन करू असं देखील यावेळेस या विद्यार्थ्यांनी सांगितलंय। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 12वीची परीक्षा आजपासून सुरू होते आहे। परीक्षेसाठी 15,05,037 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत नोंदणीमध्ये घट झाल्याचं निदर्शनास येत आहे। तर 18 मार्चपर्यंत परीक्षा ही सुरू राहणार असल्याची माहिती आहे। तर परीक्षा काळात संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा यासाठी आता मंडळातर्फे संपूर्ण राज्यामध्ये तब्बल 271 भरारी पथकं देखील नेमण्यात आलेली आहेत। एकंदरीत 15 लाख विद्यार्थी 12वीची परीक्षा देणार आहे। तर 3,373 इतकी परीक्षा केंद्र संपूर्ण राज्यात असल्याची माहिती आहे आणि 12वीची परीक्षा आजपासून खरं तर सुरू होते आहे। तर 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांना ऑल द बेस्ट। यानंतर आता वळूयात पुढच्या बातमीकडे। घरावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। वडिलांचं छत्र हरवलेलं आहे। वडिलांची झालेली निर्गुण हत्या हे सर्व दुःख बाजूला सारून सरपंच संतोष देशमुखांची लेक आज 12वीची परीक्षा देते आहे। वैभवी देशमुखची आजपासून 12वीची परीक्षा आहे। एकीकडे आपल्या वडिलांना न्याय मिळावा म्हणून ही लेक लढा देते, रस्त्यावर उतरून संघर्ष करते, तर दुसरीकडे वडिलांचं स्वप्न साकार व्हावं म्हणून परीक्षेलाही सामोरी जाते। परीक्षेला जाण्याआधी वैभवीने आपल्या वडिलांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलंय। जामखेड जवळच्या पाडळी गावातल्या परीक्षा केंद्रावर ती इंग्रजीचा पहिला पेपर आज देणार आहे। पुन्हा एकदा वळूयात वेगवान बातम्यांकडे। 12वीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात होती आहे। बीड जिल्ह्यातील 43,756 विद्यार्थी या परीक्षेसाठी बसणार आहे। 12वीच्या परीक्षा सुरळीत पार पडाव्या यासाठी शिक्षण विभागाकडून परिपूर्ण नियोजन केलं जाते। परीक्षा केंद्रावर 7 भरारी पथकांची परीक्षा केंद्रावरती नजर असणार आहे। राज्य सरकारने कॅरी ऑनची मागणी मान्य केली, त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होणार आहे। कॅरी ऑनमुळे आता पहिल्या वर्षामध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना 3ऱ्या वर्षाला प्रवेश मिळू शकेल। मात्र 2024-25 वर्षांसाठी सुविधा लागू केलेल्या विद्यापीठांना हा आदेश लागू असणार नाही। मुंबईमध्ये गणेशोत्सवातील मूर्ती विसर्जनाचा तिढा अजून कायम आहे। पीओपीच्या मूर्ती समुद्रात विसर्जनासाठी अजूनही परवानगी दिलेली नाही, त्यामुळे गणेश मूर्ती मंडपांमध्ये झाकून ठेवण्यात आलेल्या आहेत। मुंबईमधील कोळीवाड्यांचा विकास करण्यासाठी आणि पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पालिकेने 25 कोटींची तरतूद केली। मात्र मुंबईमध्ये 42 कोळीवाडे असून प्रत्येक कोळीवाड्याला जेमतेम 60 लाख रुपये मिळतील। त्यात सुविधा कशा देणार असा सवालही उपस्थित केला जातोय। रायगडमध्ये थंडावलेल्या जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारानं पुन्हा उसळी घेतली आहे। 9 महिन्यांमध्ये जमिनींच्या खरेदी विक्री व्यवहारानं 2,737 कोटी रुपयांचा महसूल जमा झालाय। नवी मुंबई प्रकल्पांमुळे रस्त्यांचे जाळे अधिक सक्षम आहे। अटल सेतूमुळे मुंबई आणि रायगडचं अंतर कमी झालंय। जमिनींच्या खरेदी विक्रीला वेग आलाय।
अहिल्यानगरच्या श्रीगोंदामध्ये लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेत गावात शीतपेय आणि एनर्जी ड्रिंक्स विक्री बंद करण्यासाठी ठराव करण्यात आला. या ठरावाला पाठिंबा देत ग्रामस्थांनी अंमलबजावणी सुरू केली आहे. इतर गावांनी देखील असा निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे. नांदेडच्या लोहामध्ये पत्नी नांदायला येत नाही म्हणून पतीने थेट शोले स्टाईल आंदोलन केलं. पोलीस आणि फायर ब्रिगेडच्या प्रयत्नानंतर पती खाली उतरला. काही दिवसांपासून सासरवाडीमध्ये असलेल्या पत्नीला घेण्यासाठी पती सासरवाडीत आला, मात्र पत्नीने सोबत जाण्यास नकार दिला. त्यानंतर रुसलेले पती महाशय चक्क मोबाईल टॉवरवर जाऊन बसले. अलमट्टी धरणाच्या उंची वाढवण्यासंदर्भात कोणत्याच राज्याचा विरोध नाही असं उत्तर केंद्रीय जलशक्ती मंत्रालयानं संसदेत दिलं. खासदार विशाल पाटील यांनी अलमट्टी धरणाची उंची वाढवली जाऊ नये अशी मागणी लोकसभेत केली. त्याला केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांनी लेखी उत्तर दिलंय, ज्यात अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास जल लवादानं मान्यता दिली आहे. राजघराण्याबद्दल आता चित्रपट काढणाऱ्यांसाठी कायदा पारित करावा अशी मागणी महाराणी येसुबाई फाउंडेशनचे संस्थापक सुहास राजे शिर्केंनी केली. छावा चित्रपटात शिर्के घराण्याबद्दल काही आक्षेपार्ह गोष्टी असल्याचा आरोप होतोय, त्यामुळे प्रदर्शनाआधी चित्रपट घराण्यातील लोकांना दाखवण्याची मागणी राजे शिर्के यांनी केली आहे. ममता कुलकर्णीने महामंडलेश्वर पदाचा राजीनामा दिलाय. किन्नर आखाडा महामंडलेश्वर पदी ममताची नियुक्ती झाली, मात्र ममताच्या महामंडलेश्वर पदावरून टीका झाली. किन्नर आखाड्याने देखील ममताच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला, मात्र आता याच वादामुळे ममताने राजीनामा दिल्याची माहिती आहे. माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत यांचा पुणे विमानतळावर पोलिसांनी जबाब नोंदवला. ऋषिराज सावंत 68 लाख देऊन एका खासगी विमानानं बँकॉकला निघालेला. तानाजी सावंत यांच्या तक्रारीनंतर खासगी विमान ट्रॅक करण्यात आलं. कौटुंबिक वादातून ऋषिराज सावंत बँकॉकला निघाला. दरम्यान त्याला परत आणण्यासाठी तानाजी सावंतांनी सत्तेचा गैरवापर केला. हा आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलेला आहे. तर माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचा प्रताप समोर आलाय. खासगी विमानासाठी तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराजने तब्बल 68 लाख रुपये मोजलेले आहे. कौटुंबिक वादानंतर ऋषिराज सावंतने बँकॉकला जाण्याचा प्लॅन केला, ही माहिती आहे. तानाजी सावंत यांचा मात्र ऋषिराजने बँकॉकला जाण्यासाठी नकार होता. गेल्या आठवड्यात सुद्धा ऋषिराज सावंत याने दुबई प्रवास केला होता अशी सुद्धा माहिती सध्या तरी आपल्याला मिळते. एकंदरीत आपण जर पाहिलं तर यावेळेस ऋषिराजने गैरवापर केलेला आहे असं देखील म्हटलं जाते. मात्र या गोष्टीला तानाजी सावंत यांचा पूर्णतः विरोध होता अशी देखील माहिती आहे. आणि पुढे राजकीय बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंची 1.25 तास शिवतीर्थावर चर्चा झाली. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी ही भेट होती का याची दबक्या आवाजात सध्या चर्चा रंगलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंच्या भेटीची इनसाइड स्टोरी सामच्या हाती लागली. राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे हे राज्यपाल नियुक्त आमदार होणार का याची चर्चा आहे, कारण भाजपच्या कोट्यातून अमित ठाकरे आमदार होतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. राज ठाकरेंकडे आमदार खासदार नाही तरी भेट होते, आमच्यावर याचा काही परिणाम होणार नाही, ही प्रतिक्रिया सामाजिक न्यायमंत्री आणि शिंदे सेनेचे नेते संजय शिरसाट यांनी दिली. पंकजा मुंडेंनी सांगितलं म्हणजे त्या लगेच नवा पक्ष काढणार नाही, त्या नव्या पक्षाबद्दल विचार करतील, असं विचार करायला काही हरकत नाही आहे. याआधी ओबीसींचा मुद्दा घेऊनच शिवसेनेतून बाहेर पडलो असंही छगन भुजबळ म्हणाले. राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीकडून एकनाथ शिंदेंना वगळण्यात आलेलं आहे. दुसरीकडे या नव्या समितीत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांना स्थान देण्यात आलं. त्याचबरोबर महसूल, मदत आणि पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन आणि आरोग्य मंत्र्यांचा देखील या समितीमध्ये समावेश आहे. भाजप शिंदेंना रोज नवनवे धक्के देते. आपत्ती व्यवस्थापन समितीवर फडणवीस आणि अजित पवारांची वर्णी लागली आहे, मात्र शिंदेंना या समितीत स्थान नाही आहे. शिंदेंवर ओढवलेल्या या आपत्तीतून उदय सामंत सारख्या सक्षम शिलेदारांनी खरं तर बाहेर काढायला हवं, हा टोला अंधारेंनी लगवलाय. सरपंच हत्या प्रकरणात एक सीसीटीव्ही समोर आला आणि या फुटेजमध्ये देशमुखांची हत्या केल्यानंतर 6 आरोपी पळताना चित्रित झाले. हत्येनंतर धाराशिव जिल्ह्यातील वाशी या ठिकाणी स्कॉर्पिओ गाडी सोडून आरोपी पसार झाले. कृष्णा आंधळेचा देखील यामध्ये समावेश आहे. देशमुखांचा मृतदेह मारहाण झाल्यानंतर केजजवळच्या शिवारात फेकून देण्यात आला.
परभणीमधल्या सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा हा आग्रह नको, काही गोष्टीत मोठ्या मनानं माफ करावं असं वक्तव्य भाजप आमदार सुरेश धसांनी केलं। यावेळेस धस यांनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केला। आव्हाड यांनी यावरून धस यांना सवाल केलाय। वाल्मिक कराडला देखील माफ करणार का हा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। माझा मेलेला मुलगा परत द्या, मग पोलिसांना माफ करा असा टाहो मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईनं फोडला। परभणी प्रकरणी मोठं मन करून दोषी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना माफ करा, त्यांच्यावर गुन्हे दाखल करू नये असं वक्तव्य सुरेश धस यांनी केलं। त्यानंतर सूर्यवंशी यांच्या आईनं ही प्रतिक्रिया दिली। पुढची बातमी सोन्याच्या दरासंदर्भातली, कारण सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होतीये। मात्र लवकरच सोन्याचा दर 1 लाखांपेक्षा जास्त होण्याचा, 1 लाखांच्या घरात जाण्याचा अंदाज आहे। गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या दरानं उच्चांकी दर गाठला। बजेट नंतरही सोन्याच्या किमतीत वाढ सुरू आहे। सोन्याचा दर आता 88,500 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झालाय, तर गेल्या वर्षभरात सोन्याच्या दरात तब्बल 23,000 रुपयांच्या आसपासची वाढ झाली आहे। जानेवारी 2024 मध्ये सोन्याचा दर जो आहे तो 63,250 रुपये प्रति 10 ग्रॅम होता। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत सर्व प्रकारच्या स्टील आणि अल्युमिनियम आयातीवर 25% शुल्क लावण्याची घोषणा सुद्धा यावेळेस केलेली आहे। त्याचाही परिणाम सोन्याच्या दरावर झालेला आहे। स्टील अल्युमिनियम आयातीवर 25% शुल्क लावण्याची ट्रम्पची घोषणा असल्याचं बघायला मिळतंय। ट्रम्प यांच्या ट्रेड वॉरमुळे जगभरातल्या बाजारात अनिश्चितता बघायला मिळते। रुपयाच्या तुलनेत डॉलरची वाढ, शेअर बाजारामध्ये मात्र याची घसरण बघायला मिळते। गुंतवणूकदार सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणुकीकडे वळले असल्याचंही पाहायला मिळत आहे। यानंतर इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊयात आपण छत्तीस जल्ले 36 रिपोर्टर्सच्या माध्यमातून। बुलढाण्यामध्ये अनुसूचित जातीतील काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतात बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन पत्नी नांदायला येत नाही म्हणून पती चक्क मोबाईल टॉवरवर चढलाय। नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरामध्ये हा प्रकार घडलाय। पत्नी येत नसल्यानं रुसलेला पती चक्क मोबाईल टॉवरवर जाऊन बसला। हा प्रकार पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली, मात्र रुसलेले पती महाशय तब्बल 2 तासांनंतर खाली उतरले। जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी यवतमाळच्या भाजी आणि फळ विक्रेत्यांनी नगरपालिकेवर धडक दिली आहे। संत गाडगेबाबांच्या पुतळ्यासमोर भाजीपाल्याची माळ अर्पण करून अनोखं आंदोलन झालं। 2 दिवसात नगरपालिकेने जागा न दिल्यास नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षात भाजी टाकण्याचा इशारा यावेळेस भाजी विक्रेत्यांनी दिलेला आहे। नवी मुंबईमधील महानगरपालिकेच्या कंत्राटी कामगारांनी आंदोलन अखेर मागे घेतलं असल्याचं आपल्याला एकंदरीत बघायला मिळतंय। महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय। समितीचा अहवाल मान्य करत महानगरपालिका आयुक्तांनी कामगारांना लेखी आश्वासन दिलं असल्याचं देखील बघायला मिळतंय। शिर्डीमध्ये दुहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी मशाल मोर्चा काढला। काळ्या फिती बांधून मशाल मोर्चा काढत ग्रामस्थांनी घटनेचा निषेध केला। हत्या झालेल्या साई संसार कर्मचाऱ्यांचं कुटुंब देखील या मोर्चामध्ये सहभागी झालं असल्याचं एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतंय। धाराशिवच्या कचरा डेपोतील सततच्या धूर आणि दुर्गंधीमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। त्यामुळे नगरपालिका परिषदेने कचरा डेपो शहराबाहेर हलवावा या मागणीसाठी नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केलं। याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करू हा इशारा नागरिकांनी दिला असल्याचं बघायला मिळतंय। जालन्यात वाळू माफियांविरोधात तलाठी आणि मंडळ अधिकारी आक्रमक झाले। शस्त्र परवाने आणि वाळू कारवाई करताना पोलीस संरक्षण देण्याची मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली। जालना जिल्हा प्रशासनाकडून वाळू माफियांविरोधात तडीपारीची कारवाई केली जाते आहे। नंदुरबार कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी निदर्शनं केली। वर्ग 4 कर्मचाऱ्यांची वर्ग 3 मध्ये पदोन्नती करावी, लाईनमनसाठी सुरक्षा किट द्यावं या आणि इतर मागण्यांसाठी निदर्शनं करण्यात येत आहे। 2019 पासून कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधनं न मिळाल्याचा आरोप आहे।
पुणे म्हणजे शिक्षणाचं माहेरघर. मात्र याच पुण्यामध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा प्रकार घडतोय. पुणे विद्यापीठामध्ये आदर्श कॅन्टीन आहे. मात्र याच कॅन्टीनचा कर्मचारी पिण्याच्या पाण्याच्या कूलरमध्ये पाय टाकून बसल्याचा व्हिडिओ समोर आलाय. पाण्याच्या कूलरमध्ये पाय टाकून तो पाणी बाहेर काढतोय. एकीकडे पुण्यात जीबी सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या वाढतीये, तर दूषित पाणी हेच जीबी सिंड्रोमच्या आजाराचं मुख्य कारण असल्याचं कळतंय. अशातच पुणे विद्यापीठातला हा किळसवाणा प्रकार आहे, त्यामुळे विद्यार्थी संतापलाय. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरात असलेल्या कॅन्टीन, मेस आणि उपाहारगृहात जेवणामध्ये अळी, झुरळं निघण्याच्या घटना सध्या घडताय, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. बातमी खरं तर अतिशय मोठी आहे. पुण्यात हा प्रकार घडलेला आहे. पुणे शिक्षणाचं माहेरघर असं म्हटलं जातं आणि त्याच ठिकाणी हा संपूर्ण प्रकार घडला. आरोग्याशी खेळ सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झालेला आहे. अधिकचे अपडेट या संदर्भात आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून. अक्षय, नेमकं काय घडलं या संदर्भात काही स्पष्टीकरण समोर आलेलं आहे का? मात्र आरोग्याशी तर खेळ होतोय हे स्पष्ट आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठात काही विद्यार्थ्यांना उंदीर चावल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील एका कॅन्टीन मधला हा व्हिडिओ जो आहे तो आता समोर आलेला आहे. सगळे विद्यार्थी ज्या कूलर मधून पाणी पितात त्याच कूलर मध्ये एक सफाई कर्मचारी जो आहे त्या ठिकाणी पाय टाकून बसल्याचं जो चित्र आहे त्या व्हिडिओ मधून पाहायला मिळते. खरं तर तो पाणी जे आहे ते साफ करण्यासाठी वापरत असल्याचं देखील या व्हिडिओ मधनं समोर आलेलं आहे. मात्र त्या सगळा खेळ जो आहे तो विद्यार्थ्यांच्या जीवाशी लागणारा आहे हे मात्र निश्चित आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासन यावर काय कारवाई करतं का हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. निश्चितच धन्यवाद अक्षय दिलेल्या सर्व अपडेटसाठी. तर आपण पाहतोय विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी सुरू असलेला हा खेळ, नेमका हा व्यक्ती काय करतोय ते सुद्धा आपण या दृश्यांच्या माध्यमातून आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहतोय. दरम्यान आता पुणे विद्यापीठात उंदरांचा देखील सुळसुळाट असल्याचा आरोप आहे. उंदरानं चावल्यानं एका विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करावं लागलेलं आहे. या विद्यार्थ्यांमध्ये रेबीजची लक्षणं आढळली आहे आणि आता कॅन्टीनचा कर्मचारी पिण्याच्या पाण्याच्या कूलरमध्ये पाय टाकून बसल्याचा व्हिडिओ समोर आला. त्यामुळे पुणे विद्यापीठात नेमकं चाललंय तरी काय आणि याकडे प्रशासन लक्ष देणार आहे का, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. पुणे शिक्षणाचं माहेरघर आहे. राज्यभरातून अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी पुण्यामध्ये दाखल होत असतात. मात्र असं असताना जर पुण्यात अशा घटना समोर येत असतील, आरोग्यासोबत खेळ सुरू असेल, तर निश्चितच ही बाब दुर्दैवी आहे. यासोबतच राज्यभरातल्या आणखी काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स ज्यांचा आढावा घ्यायचा आहे वेगवान स्वरूपात. धाराशिवमध्ये शिवजयंती निमित्त जय्यत तयारी झालेली आहे. यावेळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. पुतळ्याभोवती राजवाड्याचा देखावा साकारला गेलाय. दरम्यान 19 फेब्रुवारीपर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन हे या ठिकाणी करण्यात आलं असल्याचं बघायला मिळत आहे. संभाजीनगरमध्ये मराठवाड्यातील जायकवाडी धरणाची पाणी पातळी यंदा गतवर्षीच्या तुलनेत सुस्थितीत आहे. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीत जलसाठा 34% होता, मात्र यावर्षी तो 76% असून त्यात दुपटीने वाढ झाली आहे. मात्र ऊन वाढत असल्यानं बाष्पीभवन वाढत चालल्याची भीती आहे. वाशिम शहरामध्ये आता सर्वच प्रमुख रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत. यामध्ये प्रामुख्यानं नगर परिषद ते जिल्हा सामान्य रुग्णालय या रस्त्याची दुरवस्था झाली. या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आणि हे खड्डे चुकवण्याच्या नादात रोज अपघात घडताना दिसत आहे. अमरावतीच्या उभ्या कारमध्ये मृतदेह आढळला. अमरावती शहरातील काँग्रेस नगर रोडमधील ही घटना आहे. चारचाकी वाहनात युवकाचा मृतदेह आढळला, त्यामुळे खळबळ उडालेली आहे. फॉरेन्सिक टीमकडून बंद कारची तपासणी सुरू आहे. वर्ध्याच्या बजाज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयातील 29 विद्यार्थ्यांना वसतिगृहातील जेवणानंतर विषबाधा झाली. निकृष्ट अन्नाबाबत वारंवार तक्रार करूनही या मेसवर कारवाई होत नाही असा आरोप आहे. बऱ्याचदा लग्नात उरलेलं जेवण विद्यार्थ्यांच्या ताटात वाढल्याचा आरोप पालकांनी केलेला आहे. नाशिकमध्ये स्वामी समर्थ केंद्र आयोजित जागतिक कृषी महोत्सवाचा समारोप यावेळेस झालेला आहे. समारोप सोहळ्याला दिंडोरीच्या स्वामी समर्थ केंद्राचे अण्णासाहेब मोरे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री छगन भुजबळ उपस्थित राहिले. या सोहळ्यात आदर्श सरपंचांचा सन्मान सुद्धा करण्यात आलेला आहे.
वाईतील पांडवगडावर फिरण्यासाठी गेलेल्या 6 गिर्यारोहकांवर मधमाशांनी हल्ला केला. हल्ल्यात 4 गिर्यारोहक किरकोळ जखमी तर 2 जण गंभीर जखमी आहे. जखमी गिर्यारोहकांवर उपचार सुरू आहे. गिर्यारोहक इंदापूरवरून आलेले होते. आगामी शिवजयंती उत्सव याशिवाय 10वी-12वीच्या परीक्षा आणि संवेदनशील परिस्थितीमुळे नंदुरबार जिल्ह्यात पुढील 14 दिवसांसाठी जमावबंदी आणि शस्त्रबंदीचे आदेश जे ते लागू झाले. याची अंमलबजावणी 6 फेब्रुवारीपासून होणार आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत हे आदेश जारी केले. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी जालन्याच्या परतूर या पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. या कारवाईनंतर जालना पोलीस दलातील पोलीस कर्मचारी मागील 5 दिवसांपासून गायब असल्याची घटना समोर आली. या प्रकरणी परतूर पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रारही दाखल करण्यात आलेली आहे. बदलापुरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांच्या जीवाला धोका आहे. शिरगाव या परिसरातल्या राऊत चौकामध्ये पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू आहे. त्यासाठी पोकलेनच्या साहाय्यानं कॉन्क्रीट रोड खोदण्यात येतोय. मात्र सुरक्षिततेचे सर्व नियम ताब्यावर बसवून मनमानी पद्धतीने काम सुरू केल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय. माघी यात्रेनंतर पंढरपूर शहर आणि मंदिर परिसरात स्वच्छतेचं काम हाती घेण्यात आलं. वारी काळात मोठ्या प्रमाणावर घाण झाली आहे. संपूर्ण मंदिर परिसरातून निर्माल्य प्लास्टिक गोळा करून स्वच्छता केली जाते. 2 दिवसात 30 ते 35 कर्मचाऱ्यांनी जवळपास 20 टन कचरा गोळा केलेला आहे. नंदुरबारच्या तळोदा शालेय चिमुकल्या विद्यार्थ्यांनी तापी नदी स्वच्छतेचं अभियान राबवलं. मुलांनी तापी नदीकाठी हातोडा पुलाखाली जाऊन निर्माल्य पिशव्या आणि कापडी वस्तू गोळा करून नदीपात्र प्रदूषणापासून दूर ठेवण्याचे संदेश दिले. यावेळेस या बालकांसोबत हातोडा गावातील काही युवक देखील मदतीस आल्याचं बघायला मिळालं. जेलमधून सुटल्यानंतर आरोपीने रॅली काढली, पण पोलिसांनी त्याच ठिकाणी गुंडांची वरात काढली. बॉस बाहेर आलाय म्हणून रॅलीमधील युवकांनी नागरिकांना शिवीगाळ केली आणि या घटनेनंतर पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरती देखील अनेकांनी टीका केली. पोलिसांनी शहरात धिंड पॅटर्न यानंतर राबवला. केडीएमसीच्या रिंग रोडवरील अटाळीमध्ये 118 घरांवर हातोडा पडला. केडीएमसीच्या बाधितांचं पुनर्वसन प्रकल्पातून या रहिवाशांचं पुनर्वसन होणार आहे अशी माहिती आहे. केडीएमसीने ही माहिती दिली. या कारवाईमुळे कल्याण ते टिटवाळा रिंग रोडचा मार्ग आता मोकळा सुद्धा होणार आहे. बीडच्या माजलगाव सिंदफना नदीकाठावरती आता लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीच्या ठिकाणी स्वर्गरथ फोडण्यात आलेले. शिवाय या ठिकाणी राहत असलेले मसनजोगे यांची मोटरसायकल पेटवून दिल्या. स्मशानभूमीमधील 25 सिमेंट वाकड्यांची मोडतोड देखील करण्यात आलेली आहे. कंबोडियातून चालवल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा गावदेवी पोलिसांनी पर्दाफाश केला. अटक केलेल्या आरोपींकडे एकूण 110 बँक खाती असल्याचं समोर आलं. या बँक खात्यांवर तब्बल 30 कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचा दावा पोलिसांनी केलेला आहे. रायगडमध्ये स्वस्तात सोनं देतो असं सांगून व्यापाऱ्याला लुबाडण्यात आलेलं होतं. मात्र पोलीस तपासात या घटनेचं सत्य समोर आलं. 1.5 कोटी रुपयांच्या झालेल्या दरोड्याचा बनाव करण्यात आला. या प्रकरणात चक्क 2 पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचं समोर आलं. भंडाऱ्याच्या तुमसर या ठिकाणच्या ॲक्सिस बँकेतून नियमबाह्यपणे काढलेले 5 कोटी रुपये राजकमल लॉन्ड्रीमधून मंगळवारी पोलिसांनी जप्त केले. या प्रकरणात एकूण 11 आरोपींना पोलिसांनी अटक केली असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळालेलं आहे. तर त्यात पुन्हा एका आरोपीची भर पडली आणि त्या आरोपीला छत्तीसगड राज्यातील रायपूर येथून अटक करण्यात आली आहे. 5 कोटी रुपयांचं दिल्ली कनेक्शन असल्याची माहिती आहे. श्रीरामपूरच्या कुख्यात सराईत गुन्हेगार शाहरुख शेखला स्थानिक गुन्हे शाखेने गावठी कट्ट्यासह जेरबंद केलं. काही दिवसांपूर्वी त्यानं एकावर गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आरोपी शाहरुख शेख हा सराईत गुन्हेगार आहे आणि त्याच्या विरुद्ध एकूण 10 गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. लातूरमधल्या उदगीर शहरामध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या 4 जणांना उदगीर पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि यावेळेस कारवाई केलेली आहे. कारवाईमध्ये तब्बल 21 लाखांचा मुद्देमाल हा जप्त केलाय. 4 जणांना ताब्यात घेतलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. एकंदरीत ही धारदार शस्त्र देखील आढळून आलेली आहे.
ज्वारी पिकाचं जंगली प्राण्यांपासून विशेषतः रानडुकरांपासून संरक्षण करण्याकरता मावळमधल्या पुसाणे या गावांमधील एका शेतकऱ्यानं नामी शक्कल लढवली. आपल्या शेताच्या चारही बाजूने तार कंपाऊंड बांधून जंगली प्राणी आणि पिकांमध्ये ते प्राणी जाऊ नये यासाठी संपूर्ण शेताला साड्यांचं कुंपण केलं. खुल्या बाजारात कापसाचे भाव कमी आहे असं असल्यानं सीसीआयला चांगला कापूस सध्या मिळत असल्याचं बघायला मिळतंय. बाजारात येणाऱ्या कापसापैकी जास्तीत जास्त कापूस सीसीआय खरेदी करतोय. आतापर्यंत देशात सीसीआयने 87 लाख इतक्या गाठींची खरेदी केली आहे. कापूस मिळाला तर सीसीआय आता 15 मार्चपर्यंत कापूस खरेदी करेल असं सीसीआयच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. पुढे एक मोठी बातमी. रश्मी ठाकरे यांनी आशा भोसलेंवर नाराजी व्यक्त केली अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे. आशा भोसलेंनी एकनाथ शिंदेंबाबत केलेल्या विधानामुळे ही नाराजी असल्याचं सध्या तरी बोललं जात आहे. रश्मी ठाकरेंनी त्याबाबत संतापही व्यक्त केला. बाळासाहेब ठाकरेंनंतर खरी शिवसेना एकनाथ शिंदेंनी उभारली असं विधान आशा भोसलेंनी केलं. मात्र कौटुंबिक संबंध असताना आशाताई यांनी हे जे विधान केलेलं आहे त्यामुळे ठाकरे कुटुंब व्यथित झालेलं आहे. रश्मी ठाकरेंनी आपली नाराजी आशा भोसलेंपर्यंत पोहोचवली अशी माहितीही सूत्रांनी दिलेली. नेमक्या रश्मी ठाकरे का नाराज आहेत बघूयात. घडलं असं की एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त आशा भोसलेंनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. बाळासाहेबांसारखी एकनाथ शिंदेंनी देखील शिवसेना उभी केली असं आशा भोसले म्हणाला. रश्मी ठाकरे यांच्या आशा भोसले यांच्यावर तीव्र नाराजी पाहायला मिळाली. मध्यस्थांकडून आशा भोसले यांना निरोपही दिल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदेंना श्रेय दिल्यानं ठाकरे कुटुंबीय व्यथित झाल्याची माहिती आहे. तर आशा भोसले यांनी नेमकं काय म्हटलं होतं तेही पाहूयात. आणि तुम्ही मला फार आवडता. अचानक वर आलात तुम्ही. आम्हाला माहित नाही तुम्ही काम करत होता म्हणून. अचानक वर आलात आणि जशी बाळासाहेबांनी शिवसेना घडवली एकट्याने तशी तुम्ही परत शिवसेना घडवलीत. त्यामुळं मला तुमचा अभिमान वाटतो. यानंतर इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या राजकीय बातम्यांचा आढावा वेगवान स्वरूपात न्यूज पॉइंट 20 मध्ये. विधानसभेचा निकाल मान्य नसून तो आम्ही मानत नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. अरविंद केजरीवालांचा पराभव झाल्यानंतर काहींनी झोपेतून उठून प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरेंनी नाव न घेता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंवर ही टीका केली. माघी गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी मंडळांना नोटिसा का असा सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केला. पीओपी मूर्ती बंदीवरून ठाकरेंनी हा सवाल केलाय. पंतप्रधान मोदी डुबकी मारतात मग पीओपी मूर्तींचं विसर्जन का नको हा सवाल ठाकरेंनी केलेला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आता आपल्या सरकारच्या कारभाराबाबत नाराजी बोलून दाखवली. उदय सामंत यांच्या फाईल सीएमओ मध्ये अडकल्या त्यामुळे ते नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली. एमआयडीसी आणि उद्योग विभागाचे निर्णय परस्पर होतात. अधिकारी परस्पर कारभार बघतात असा आरोप उदय सामंतांनी या पत्राच्या माध्यमातून केला. अमरावती जिल्हा बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांना आता सुप्रीम कोर्टानं दिलासा दिला. 14 फेब्रुवारीला होणाऱ्या 5 संचालकांवरील अविश्वास प्रस्तावाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली. मुंबई हायकोर्टाने 5 संचालकांवर अविश्वास प्रस्ताव आणण्याची देशातली ही पहिली घटना आहे. मात्र सुप्रीम कोर्टानं यावेळेस त्याला स्थगिती दिली. अमरावतीच्या दर्यापुरात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले. मोठ्या संख्येने राजीनामे दिल्यानं राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली. दर्यापूरचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार गजानन लवटे हे पदाधिकारी कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नाही असा आरोप आहे. मालवणमधल्या राजकोट या किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याबाबत हलगर्जीपणा खपवून घेणार नाही हे निर्देश मंत्री नितेश राणेंनी दिले. पुतळा उभारताना कुठल्याही त्रुटी राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देशही राणेंनी दिले. राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा नवा पुतळा उभारला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर नितेश राणेंनी मंत्रालयात आढावा बैठक घेतली. सिंधुदुर्गच्या कुडाळमधील झाराप झिरो पॉइंटवर 12 फेब्रुवारीला एकत्र येण्याचं आवाहन आमदार निलेश राणेंनी हिंदू बांधवांना केलं. या ठिकाणी एका पर्यटकाला मारहाण झाली. त्या पार्श्वभूमीवर निलेश राणेंनी हे आवाहन केलं.
संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यावर पडलेल्या धाडीनंतर माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रतिक्रिया दिली. अशी कोणतीही कारवाई करण्यात मला कोणताच इंटरेस्ट नाहीये. मला बदल घडवायचा आहे, बदला घ्यायचा आहे, असं देखील खासदार रणजितसिंह म्हणाले. ड्रग्ज प्रकरणी आता सांगलीमध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या अध्यक्षतेत टास्क फोर्स समितीची बैठक झाली. जिल्ह्यातील 134 बंद कारखान्यांची तपासणी 8 दिवसांमध्ये पूर्ण करण्याचे निर्देश दिले. विटामध्ये ड्रग्ज साठा सापडल्यानंतर चंद्रकांत पाटील ॲक्शन मोडमध्ये आल्याचं दिसतंय. महाराष्ट्रात 150 लाख टन धान्याचं उत्पादन होतं, मात्र साठवण क्षमता 50 लाख टन देखील नाही. त्यासाठी सहकार मंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, नवीन धोरण आणावं, असं मत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी व्यक्त केलं. स्वतंत्र भारतात पहिल्यांदा जनगणना उशिरा झाल्यानं देशातील नागरिक सरकारी योजनेपासून वंचित राहिल्याचा आरोप सोनिया गांधींनी राज्यसभेत केला. देशातील 14 कोटी भारतीय राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत लाभांपासून वंचित राहिल्याचं त्या म्हणाल्या. लवकरात लवकर जनगणना करण्याची मागणी सोनिया गांधींनी राज्यसभेत केली. नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढाच सुटत नाहीये. त्यामुळे स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार हे आता नाशिक जिल्हा नियोजन समितीची बैठक घेणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ते ही बैठक घेणार असल्याचं कळत आहे. तर अजितदादा नाशिक जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतील आणि पालकमंत्री पदाचा तिढा सुटत नसल्यानं गेल्या काही दिवसांपासून जिल्हा नियोजन समितीची बैठकही झालेली नाही आहे. जिल्ह्यातील सर्व आमदारांना ऑनलाईन उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिक्षण मंत्री दादा भुसे देखील यावेळेस उपस्थित राहणार असल्याचं कळत आहे. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातून ऑनलाईन ते उपस्थित राहणार अशी माहिती सध्या तरी मिळते. पुन्हा एकदा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. अश्लील विधानानंतर रणवीर अलाहाबादिया चांगलाच अडचणीत सापडलाय. पोलिसांसह मुख्यमंत्री फडणवीसांनी देखील याची दखल घेतली आहे. रणवीरचा पॉडकास्ट बियर बायसेप्स याला देखील फटका बसलाय. त्याच्या चॅनलचे 31 जानेवारीला 10 मिलियनपेक्षा जास्त सबस्क्रायबर होते, मात्र 10 फेब्रुवारीला तेच सबस्क्रायबर 8 मिलियन पर्यंत कमी झाल्या. युट्यूबर रणवीर अलाहाबादियाच्या अडचणीत वाढ होताना दिसतेय. मुंबई पोलिसांनी त्याच्या चौकशीला देखील सुरुवात केली. इंडियाज गॉट टॅलेंट शोमध्ये अलाहाबादियानं एका कंटेस्टंटच्या पालकांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यानंतर रणवीरवरती सर्वत्र टीका होती. युट्यूबर रणवीर अलाहाबादिया यानं आता वादग्रस्त विधानाप्रकरणी माफी मागितली. इंडियाज गॉट टॅलेंट शोमध्ये जज असलेल्या अलाहाबादियानं वादग्रस्त वक्तव्य केलं. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काही मर्यादा आहे. समाजात अश्लीलतेचे काही नियम आहेत. त्याची हद्द ओलांडली तर त्यावर कारवाई होणारच, असं म्हणत रणवीर अलाहाबादियाच्या व्हायरल व्हिडिओवर फडणवीसांनी आपली प्रतिक्रिया दिली. युट्यूबर रणवीर अलाहाबादिया विरोधात त्याच्या मुंबईमधील पॉडकास्ट ऑफिस बाहेर राष्ट्रवादीने आंदोलन केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 ते 5 कार्यकर्ते अलाहाबादियाच्या ऑफिस बाहेर जमले असल्याचं बघायला मिळालं. मुंबई मेट्रोच्या 4 नव्या मार्गिका सुरू होणारे 2B, 4A आणि 9 हे मेट्रो मार्ग यंदा मुंबईकरांसाठी खुले होणार आहे. तर मेट्रोच्या या नव्या मार्गांमुळे मुंबई पूर्व, उपनगर, ठाणे आणि मीरा रोडमधील वाहतूक कोंडी कमी होईल. BKC पासून वरळीमधील आचार्य अत्रे चौकापर्यंत मेट्रो लाईन 3चा फेज 2 मार्चमध्ये उघडण्याची शक्यता आहे. नागपूरला पुणे आणि मुंबईला जोडणारी सुपरफास्ट वंदे भारत स्लीपर लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये 2 वंदे भारत स्लीपर ट्रेनसाठी केंद्र बोर्डाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. नागपूर मुंबई आणि नागपूर पुणे वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू झाल्यास प्रवाशांचा वेळ वाचेल, आरामदायी प्रवासही होणार आहे.